शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या यवतमाळ वाशिम लोकसभेच्या खासदार भावना गवळी यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे। कारण प्रकरण असं आहे की भावना गवळी यांना इन्कम टॅक्स विभागानं नोटीस बजावलेली आहे। त्या नोटिसीवर 5 जानेवारीपर्यंत भावना गवळी यांना उत्तर सादर करायचं आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेतील 19 कोटी रुपयांचा जो हिशोब आहे त्या हिशोब देण्यासंदर्भातली आयकर विभागाने भावना गवळी यांना नोटीस जी आहे ती बजावलेली आहे। नागपूर आयकर विभागातर्फे ही नोटीस भावना गवळी यांना बजावण्यात आलेली आहे। आपल्याला माहिती आहे की सन 2021-22 या वर्षामध्ये भावना गवळी यांच्या या संस्थेमध्ये आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत ईडीने त्यांच्यावर छापे घातले होते। ईडीने भावना गवळी यांना हजर राहण्याच्या समन्स जे आहे ते 3 वेळा समन्ससुद्धा जारी केले होते, परंतु त्यावेळी भावना गवळी या ईडीच्या समन्सला उत्तर देत त्या ईडीच्या चौकशीला गैरहजर राहिलेल्या होत्या, उपस्थित राहिलेल्या नव्हत्या। आता मात्र भावना गवळी यांना इन्कम टॅक्स विभागानं नोटीस बजावलेलं आहे। त्यावेळी ज्यावेळेस ईडीने भावना गवळी यांना नोटीस बजावलं होतं त्यावेळी भावना गवळी हजर झालेल्या नव्हता। त्यानंतर महाराष्ट्रात जे सत्ता समीकरण आहे ते बदललेलं होतं। एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदारांचा आणि खासदारांचा जो गट आहे तो भाजपसोबत सत्तेमध्ये सहभागी झाला होता। त्यानंतर भावना गवळी यांच्यावरील ईडीची जी कारवाई आहे ती कारवाई थांबली होती, परंतु आता भावना गवळी यांना आयकर विभागाने नोटीस जारी करत त्यांच्या जो महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ही त्यांची जी संस्था आहे त्यामध्ये 19 कोटी रुपयाचा जो हिशोब आहे त्या हिशोबासंदर्भात नोटीस बजावलेली आहे। 5 जानेवारीपर्यंत भावना गवळी यांना त्या नोटिसीला उत्तर द्यायचं आहे। आपल्याला माहिती आहे की 2024च्या लोकसभेच्या निवडणुका या अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठपलेल्या आहे। अशामध्येच भावना गवळी यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना आपल्याला बघायला मिळत आहे। त्यावेळी 2021-22मध्ये ईडीचं नोटीस आणि आता आयकर विभागाने भावना गवळी यांना नोटीस दिलेलं आहे। त्यामुळे भावना गवळी यांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणींमध्येच नक्कीच वाढ होताना बघायला आपल्याला मिळते आहे। कारण की यवतमाळ वाशिम लोकसभा क्षेत्राच्या त्या खासदार आहेत। 2024च्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत। अशामध्येच भावना गवळी यांना लोकसभेच्या उमेदवारीपूर्वीच त्यांना आलेली आयकर विभागाची ही नोटीस एकंदरीतच राजकीय चर्चांना यवतमाळ वाशिममध्ये उधाण आलेलं आहे। त्यामुळे आयकर विभागाच्या नोटीसला भावना गवळी या काय उत्तर देतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। नागपूरहून कॅमेरामॅन अशांत रंगारीसह योगेश पांडे, मुंबई तक।